रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बस्तावा आहेरासाठी होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी। कांजीवरम, बनारसी, जुल्ला, बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन, असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट। जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। त्वरा करा, आजच भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे। मेंढीगिरी तालुका जत जिल्हा सांगली येथील श्री मल्लिकार्जुन देवाची यात्रा आजपासून सुरू। यात्रेचा आज मुख्य दिवस। मेंढीगिरी तालुका जत जिल्हा सांगली येथील महाराष्ट्र व कर्नाटकातील आराध्य दैवत असलेल्या श्री मल्लिकार्जुन देवाची यात्रा आजपासून सुरू होते। दिनांक 25/4/2024 ते 30/4/2024 पर्यंत ही यात्रा भरते। गुरुवार दिनांक 25/4/2024 रोजी श्री मल्लिकार्जुन देवाचे गावात आगमन व महाप्रसाद सायंकाळी 6 वाजता शंकरलिंग भजना मंडळी मुच्चिंडी याचे भजन। शुक्रवार दिनांक 26/4/2024 रोजी दुपारी 11 वाजता श्री वेदमूर्ती परमपूज्य सिद्धमय्या अप्पाजी मूळ महासंस्थान बबलादी मठ यांचे प्रवचन सोहळा। सायंकाळी 7 वाजता शंकरलिंग भजना मंडळी मुच्चिंडी यांचे भजन। नंतर श्री सिद्धेश्वर स्वामीजी यांचे फोटोपूजन व दीपप्रज्वलन। सायंकाळी 7 वाजता श्री आत्माराम स्वामीजी ककमरी यांचे प्रवचन व महाप्रसाद। शनिवार दिनांक 27/4/2024 रोजी दुपारी 12 वाजता तरबंडी महोत्सव व रात्री 7 वाजता शंकरलिंग भजना मंडळी मुच्चिंडी यांचे भजन। नंतर श्री आत्माराम स्वामीजी ककमरी यांचे प्रवचन व महाप्रसाद। रविवार दिनांक 28/4/2024 रोजी दुपारी 12 वाजता रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची व इतर मनोरंजन कार्यक्रम। 7 वाजता शंकरलिंग भजना मंडळी मुच्चिंडी यांचे भजन। नंतर श्री आत्माराम स्वामीजी ककमरी यांचे प्रवचन व महाप्रसाद। सोमवार दिनांक 29/4/2024 रोजी सायंकाळी 6 वाजता श्री मल्लिकार्जुन देवाचे नंदीकोल बाशिंग सजवणे व मिरवणूक। नंतर 7 वाजता शंकरलिंग भजना मंडळी मुच्चिंडी यांचे भजन। नंतर श्री आत्माराम स्वामीजी ककमरी यांचे प्रवचन व महाप्रसाद व रात्री 9 वाजता नाटक स्वशेतंद संपत्ती। मंगळवार दिनांक 30/4/2024 रोजी सकाळी 8 वाजता श्री मल्लिकार्जुन देवस्थानमध्ये गुळवाटप। सायंकाळी 5 वाजता भव्य नंदीकोल मिरवणूक सोहळा, कार्यक्रम व महाप्रसाद असे यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। Press the bell icon on the video and never miss another update.